नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, दररोज 100 किलोहून अधिक कचरा निर्माण होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, मंगल कार्यालय, वसतिगृह, कंपन्या, कॅन्टीन, खानावळी आदींना ओला कचरा आपल्या आवारातच जिरवावा लागणार आहे। त्यासाठी खत प्रकल्प उभारणं सक्तीचं करण्यात आलं असून येत्या 1 जुलैपासून महापालिका सोसायट्या आणि आस्थापनांचा ओला कचरा स्वीकारणार नाहीत। खत निर्मिती प्रकल्प सुरू न करणाऱ्या आस्थापनांवरती दंडात्मक आणि फौजदारी कारवाईचा इशारा आरोग्य विभागाने दिलाय। सोसायट्यांना नोटिसा देण्याची मोहीम आता हाती घेण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं 27 जानेवारी 2026च्या अधिसूचनेनुसार घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केलाय। त्यानुसार दररोज 100 किलो कचरा निर्माण करणाऱ्या कोणत्याही आस्थापन, 20,000 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असणारे आस्थापन, दररोज 40,000 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करणाऱ्या आस्थापनांना हा नियम लागू होतो। अशा आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट त्यांच्याच आवारामध्ये कंपोस्टिंग, बायोमिथाईलद्वारे लावणं बंधनकारक आहे। त्याची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंद करणं देखील बंधनकारक आहे। त्या आस्थापनांना ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रमाणित करून घेऊन तसं प्रमाणपत्र महापालिकेकडनं प्राप्त करून घेणं आवश्यक आहे। त्यामुळे सोसायटी आणि इतर आस्थापनांमध्ये तयार झालेल्या कचऱ्याची आपल्याच आवारातील खत प्रकल्पामध्ये विल्हेवाट लावणं आता क्रमप्राप्त आहे। मोठ्या सोसायट्यांना आपल्या आवारामध्ये कंपोस्ट खत उभारण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत आहे। त्यानंतर 1 जुलैपासून महापालिका आणि सोसायट्या आणि आस्थापनांकडनं ओला कचरा स्वीकारला जाणार नाही। शिवाय दंडात्मक आणि फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार आहे। शहरामध्ये मोठ्या सोसायट्या आणि आस्थापनांची संख्या 1000च्या वरती आहे। खत निर्मिती प्रकल्प उभारण्याबाबत महापालिकेनं केलेल्या आवाहनाकडे सोसायट्यांनी दुर्लक्ष केलंय। अशा सोसायट्या आणि आस्थापनांवरती दंडात्मक कारवाई केली जाईल। पहिल्यांदा 5,000 आणि दुसऱ्यांदा 15,000 रुपये दंड केला जाईल आणि त्यानंतरही उपाययोजना न केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार सोसायट्यांना जबाबदार व्यक्तींवरती फौजदारी दाखल करावी लागेल। शहरातील मोठ्या सोसायट्या, मंगल कार्यालयांसह इतर आस्थापनांचा ओला कचरा 1 जुलैपासून गोळा केला जाणार नाही। सोसायटी आणि आस्थापनांनी शास्त्रोक्त पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावणं बंधनकारक आहे। नियम न पाळणाऱ्या सोसायट्या आणि आस्थापनांवरती 1 जुलैपासून कारवाई केली जाईल असं आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महापालिकेनं, स्पेशली पिंपरी चिंचवड महापालिकेनं हा एक मोठा निर्णय घेतलाय। 1 जुलैपासून सोसायट्यांचा कचरा घेतला जाणार नाही। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।